दिनेश, मनसेसाठी हा किती मोठा धक्का मानला जातोय? काय वैशिष्ट्य ठरलं आजच्या या 4 आमदारांच्या भाजप प्रवेशाचं? अमोल, नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पर्यायानं राज ठाकरेंना मोठा धक्का आहे। भाजपमध्ये मनसेच्या 3 माजी आमदारांचा आणि शिवसेनेच्या एका माजी आमदाराचा प्रवेश झालेला आहे। शिवसेनेचे जे माजी आमदार होते ते काही काळासाठी मनसेमध्ये आले होते आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तेही आता भाजपमध्ये आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की मनसेमध्ये अंतर्गत धुसफूस आहे, नाराजी आहे, स्वतः पक्षाच्या ध्येय धोरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं। प्रवीण दरेकर असतील यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांवर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। वसंत गीते यांना नाशिकमध्ये मुंबईहून जो हस्तक्षेप होता तो मान्य नव्हता। रमेश पाटीलही अस्वस्थ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुका असेल, विधानसभा निवडणुका असतील, यामध्ये मनसेची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती। यामुळे आता हे सर्व कार्यकर्ते असतील किंवा एकूणच पक्षाचे मोठे पदाधिकारी असतील यांची ओहोटी लागलेली आहे। पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांच्या पदांचे राजीनामे दिले। राज ठाकरे यांनी काही काळ वाट बघितली, मात्र बंड काही शमत नव्हतं। त्यामुळे या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आणि राजीनामे स्वीकारल्या गेल्यामुळे स्वाभाविकच पक्षामध्ये थोडीशी नाराजी दिसून आली आणि एकूणच आता या नाराजीचं रूपांतर मोठ्या प्रमाणावर वाढत जात आहे आणि महाराष्ट्रात पर्यायानं विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल राजीनामे येत आहेत आणि मनसेला मोठा हादरा बसतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशस्वी खेळी केलेली आहे भाजपनं, कारण जे माजी आमदार होते शेवटी हे सर्व शिवसैनिकही होते, शिवसेनेतूनच मनसेची स्थापना झाली होती। त्यामुळे शिवसेनेनेही या दरेकर असतील, गीते असतील यांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भाजप आपल्या खेळीत यशस्वी झालेली आहेत आणि या आमदारांनी भाजप हा महत्त्वाचा पर्याय स्वीकारलेला आहे। आपल्यासोबत जे मनसेचे माजी आमदार होते आणि भाजपच्या तिकिटावर ते निवडूनही आले राम कदम आहेत। नेमकं मनसेमध्ये काय चुकतंय किंवा नेमकी काय नाराजी आहे, त्यांनाही या अनुभवाला सामोरं जावं लागलेलं, त्यांच्याशी आपण थोडा वेळ चर्चा करणार आहोत। राम कदम, तुम्ही सांगाल नेमकं काय चुकतंय सध्या मनसेमध्ये? मी काय एवढा मोठा नाहीये की कोण काय चुकतं याच्यावर भाष्य करायला, पण मी याच्या आधीही वेगवेगळ्या मीडियाशी बोललेलो आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाशी, प्रिंट मीडियाशी, की माझं स्वतःचं पक्ष सोडण्याचं जे कारण होतं ते पूर्णपणे वेगळं होतं। माझी सातत्यानं 2 वर्ष पक्षामध्ये विचित्र पद्धतीने घुसमट होत होती आणि गिनीज बुकमध्ये माझं नाव आलं। 80,000 लोकांची यात्रा मी घडवली, 24 तास उघडं असणारं, दरवाजा नसणारं कार्यालय, भारतातलं नव्हे जगातलं पहिलं कार्यालय मी घाटकोपरमध्ये सुरू केलं। मला खरोखर कळलं नाही की इतकं चांगलं काम करून सुद्धा पक्षातल्या काही नेत्यांना राम कदम का आवडत नव्हता। कदाचित असं असावं की हा राम कदम खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, खूप जास्त डायनामिक आहे, आपल्या पुढे निघून जाईल, अशा कुठल्या कारणामुळे माझी दाबादाबी होत होती का काय कुणास ठाऊक, पण झाला तो सगळा भूतकाळ होता। पण एवढं मात्र निश्चित की ज्या वेळेस सभागृहामध्ये अबू आझमीला ठोकण्याचा प्रसंग असेल किंवा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता, तो प्रवेश मिळवून देण्याचा प्रसंग असेल, सगळ्या बाबतीत राम कदम आघाडीवर होता। त्या बाबतीमध्ये मला शाबासकी मिळण्याच्या ऐवजी सातत्यानं माझ्या घाटकोपरच्या मतदारसंघामध्ये मला दाबण्याचा प्रयत्न झाला। एक सगळ्यात महत्त्वाचाच मुद्दा मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे की पक्षामध्ये सध्या जे काम करता आहेत त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाहीये का, किंवा काही पक्षामध्ये काही नेते काही वेगळं राजकारण करतायत का काम करणाऱ्यांच्या बाबतीत? एक लक्षात घ्या की आदरणीय राजसाहेब आणि शर्मिला वहिनी यांच्याबद्दल सगळ्यांचीच मतं खूप चांगली आहेत। व्यक्तिगत माझं तर मत अतिशय चांगलं आहे, त्यांच्याविषयी काही तक्रार नाही। मग नेते जे आजूबाजूचे पण आजूबाजूचे नेते इतक्या गलिच्छ पद्धतीने वागतात की एखादा चांगला कार्यकर्ता, आता प्रवीण दरेकर एक चांगला काम करणारा व्यक्ती आहे, त्याच्या विरोधात ज्या पद्धतीनं निवडणूक संपल्याच्या नंतर जे विधान केलं गेलं तर कुणाला तरी ते मर्मी लागणार आहे आणि अशी विधानं करत असताना एका जबाबदार माणसानं काळजीपूर्वक समंजसपणे ती विधानं केली गेली पाहिजेत। निश्चितपणे हाही एक भाग आहे आणि मला असं वाटतं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की ही सगळी मंडळी भाजपमध्ये का येत आहेत, तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व, रावसाहेब दानवेंचं नेतृत्व, केंद्रात मोदींचं नेतृत्व हे युवकांना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावातल्या लोकांना, सगळ्या लोकांना ते भावतंय
आपण बघू शकाल की राम कदम म्हणतात की नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सर्वांना मान्य होते, त्यामुळे विविध पक्षातले कार्यकर्ते या भाजपमध्ये येतात आणि मनसेमध्येही मोठी नाराजी आहे. नेत्यांविषयीची ही प्रामुख्याने नाराजी आहे. पक्षाचे प्रमुख असतील त्यांच्याबद्दलची ही नाराजी नाही आहे, असंही मत यांच्याकडून राम कदम यांच्याकडून व्यक्त झालेलं आहे. बिलकुल, धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.